नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कल्पेश जाधव, बायोफॅक्टर प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलेलो आहो परधाड या गावात. तिथे प्रगतिशील शेतकरी यांनी आपलं बायोएक्सल ट्रिओ हे खत वापरलं होतं मक्का या पिकामध्ये. त्यांना रिझल्ट कसे लागले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार काका, नमस्कार. तुमचं नाव काय? रामकृष्ण जगन्नाथ. मोबाईल नंबर? 9325910732. तुमचा संपूर्ण पत्ता सांगा. राहणार पडदाडे, तालुका पाचोरा, जिल्हा जालना. तुम्ही हे खत कधी वापरलं होतं? आपण हे 1 नोव्हेंबरला मक्का पेरणी केलेली आहे त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही हे किती बॅगा वापरल्या होत्या? 3 बॅगा. किती एकरला? 3 एकर क्षेत्र आहे माझ्याकडे. हां, तुम्हाला गव्हासाठी आणि 1 एकर मक्यासाठी. तुम्हाला रिझल्ट कसे लागले त्याचे? चांगले रिझल्ट आहे. रिझल्ट तरी तुम्ही कसं सांगू शकता? तुम्ही एकाकडे तुम्ही 10-26 टाकलेलं आहे, एकाकडे जैविक टाकलेलं आहे. मी इथून जैविक टाकलेलं आहे हां, आणि इकडे 10-26 टाकलेलं आहे. मग तुम्हाला काय फरक वाटतो याच्यात? म्हणजे ग्रोथमध्ये फरक आहे बुवा. झाडाची उंची आणि लवकर ग्रोथ केलेली आहे झाडाने. कुठल्या याची उंची जास्त आहे? याची आपल्या बायोएक्सल ट्रिओची. आणि रासायनिक खतामध्ये कुठलं वापरलं होतं तुम्ही इकडे? इकडे 10-26 वापरलेलं आहे, इकडे नुसतं जैविक वापरलेलं आहे आपण. बघू शकता मित्रांनो तुम्ही रिझल्ट. इकडे जैविक खत वापरलेलं आहे आपलं, हे दोघं पट्ट्यांमध्ये जैविक वापरलेलं आहे, इकडे रासायनिक वापरलेलं आहे. तर रासायनिकचा वाढ थोडी कमी झालेली आहे आणि जैविकची वाढ भरपूर झालेली आहे आणि क्वालिटीवर बी आणि काळोखीवर बी मक्का. बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? काय नाही, हे मटेरियल स्वस्त पण आहे आणि चांगलं पण आहे आणि शेतीसाठी, पिकांसाठी एकदम पोषक पण आहे. तुम्ही हे खत पावसाळ्यात बी वापरलं होतं ना? हे पावसाळ्यामध्ये कपाशीसाठी वापरलेलं होतं. तेव्हा रिझल्ट कसे लागले तुम्हाला? कपाशीला चांगले रिझल्ट होते, पण नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ते पूर्ण फुलपाती गळून गेले. हां, यावर्षी उत्पन्न कमी झालं. हो. आता यावर्षी तुम्ही मागच्या वर्षी रिझल्ट लागला म्हणून यावर्षी वापरलं ना? हा, कपाशीला रिझल्ट चांगले वाटले म्हणून आता यावर्षी मक्याला वापरलेलं आहे. हां, बाकी शेतकऱ्यांना बाकी क्षेत्रावर पूर्ण वापरणार तुम्ही? हा, म्हणजे पूर्ण म्हणजे इथून कमी पडलं ना मला, तर इकडे ते वापरलेलं आहे मग 10-26. हां, धन्यवाद.